ते कसं आहे पूजाचं असं असतं की कुठेही गेलो तरी फूड मॉलला जायचंच असतं. काय खाणार नाही, काय करणार नाही, बट फूड मॉलला जायचंय. ते छोटे लिमलेटच्या गोळ्या वगैरे हे घ्यायचे. आणि आपण आता आलेलो आहे शौर्यवाडा, हॉटेल शौर्यवाडा. तुम्ही पण रील्स खूप बघितले असतील इंस्टाग्रामवर वगैरे. आम्ही पण तेच बघून आलोय. बघू आता टेस्ट कसं आहे काय. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल टू धीराज या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 6 वाजलेले आहेत आणि आम्ही निघालेलो आहे कराडला. माझा एक मित्र आहे कल्पेश बनसोडे, तर त्याच्यासोबत चाललं. त्याचं गाव आहे. त्याने एकदम खतरनाकवाला फ्लॅट घेतला आहे, एकदम भारीवाला. तर तोच बघायला चाललो आहे. तर दरवेळीप्रमाणे लेट झालेला आहे त्याला आणि आलेला आहे हा. आता लेट नाही ना? नाही नाही नाही, ब्लॉगमध्ये तुला सांगितलेलं आहे मी लेट झालेलं आहे अशा प्रकारे. लेट नाही झालो मी. तर मी, माझी बायको आणि पाव आणि त्याची बायको, आम्ही 4 जण गाडीने चाललो आहे. चला, हा प्रवास सुखाचा हो. आणि तसंच आम्ही परत रिटर्न येऊ आपल्या मार्गावरून. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे फूड मॉलला. ते कसं आहे पूजाचं असं असतं की कुठेही गेलो तरी फूड मॉलला जायचंच असतं. काय खाणार नाही, काय करणार नाही, बट फूड मॉलला जायचं आहे. ते छोटे लिमलेटच्या गोळ्या वगैरे हे घ्यायचे. चला एक चहा मारू मित्रांनो आणि पद्धतशीर पुढे ट्रॅव्हल करू. एक आता 70 किलोमीटर पाव झाले ना आपले. 70 किलोमीटर झालेत. अजून प्रवास खूप मोठा आहे आणि आता वाजलेत 6:15. तर पद्धतशीर एक चहा मारून आत्ताच जस्ट निघालो आहे. आता डायरेक्ट आम्ही थांबू डायरेक्ट कुठे जेवायला. तर प्लॅन असा आहे की हॉटेल आपलं ते कोणतं, शौर्यवाडा. हा, शौर्यवाडा तिकडे जायचं ट्राय करूया. तर बघू, जर जमलं तर तिकडे, नाहीतर मग रस्त्यात जे लागेल तिकडे जेऊ. तर चला आता मित्रांनो, तर ड्राईव्ह करू पद्धतशीर, मनापासून ड्राईव्ह करू, कारण लयला आमचा पल्ला अजून गाठायचा आहे. येस, चला. 2 hours later. तर मित्रांनो, 104 किलोमीटर नंतर थांबलो आहे आणि आता वाजलेले आहेत 10:30 झालेले आहेत. प्रॉपर जेवणाचा टायमिंग झालेला आहे आणि आपण आता आलेलो आहे शौर्यवाडा, हॉटेल शौर्यवाडा. तुम्ही पण रील्स खूप बघितले असतील इंस्टाग्रामवर वगैरे. आम्ही पण तेच बघून आलो आहे. बघू आता टेस्ट कसं आहे काय. बाजूला फेमस हॉटेल आहे जगदंब, माहिती आहे सगळ्यांनाच, फेमस आहे खूप. तर आता तिकडे आम्ही नाही गेलो कारण लास्ट टाइम आम्ही तिकडे खाल्लं आहे मटण वगैरे. तर आता बोलू हे ट्राय करूया कसं आहे काय. तर चला मित्रांनो, आता आपण जेवूया छानपैकी. फटे भूक लागली आहे, पद्धतशीर जेवायचं आता. छान वाटते हॉटेल. चला जेवूया. तर मित्रांनो, जस्ट मस्त जेवण झालं आहे. पद्धतशीर मटण दाबलं आहे सगळ्यांनी. पूजाने चिकन खाल्लं, तिला मटण आवडत नाही. तर मित्रांनो, पुण्या साईडला आलात तर नक्की ट्राय करा. खूप छान आहे जेवण. फक्त वेटिंग खूप असते या साईडला. तर फ्रायडे, सॅटर्डे, संडे गर्दीच असते. आणि आज बाजूला जगदंब हॉटेल आहे, ते पण ट्राय करा. तिकडे काळा मटण पण फेमस आहे आणि इकडे रान असतात ना, ते फेमस आहेत, पण छान आहेत खूप. चला तर मित्रांनो, आता 12 वाजलेले आहेत. अजून आपल्याला 2.5 तास आहे पोचायला. तर आता पद्धतशीर मजा येणार आहे पुढे, कारण आता इथे पुढे ट्रॅफिक वगैरे काहीच नाही लागणार आहे. तर मित्रांनो, आणि हा थंडी, खतरनाक थंडी आहे इकडे मित्रांनो, छान एकदम. तर चला आता थंडीतून मस्त आपण ड्राईव्ह करूया आणि पोचू 2-2.5. काय दिसत नाही भाई समोर तर लास्ट काय. जस्ट आम्ही पोचलेलो आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 2:53. खूप लेट झाला. ऑलमोस्ट म्हणजे 3च वाजले पकडा पोचायला. तर आता देणार ताणून, मस्त झोपणार आहे. डायरेक्ट उद्या भेटू आपण आता.
आता हा झोपायचं बेडवर. खूप थकायला झालं आहे. चलो उद्या भेटूया. 5 hours later. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज दिवस दुसरा. आज आपण जाणार आहे ज्योतिबा करायला कोल्हापुरात. आणि महालक्ष्मी जमलं तर करू, कारण टाईम खूप कमी आहे. तर एक तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. मी आता बॅल्कनीमध्ये उभा आहे. हा असा व्ह्यू आहे छान. त्या साईडला प्रॉपर तो नॅशनल हायवे आहे. या साईडला मेन रोड आहे. डोंगर वगैरे पद्धतशीर. तर आता फटाफट तयारी करू आणि मग नाश्ता वगैरे बघू. कुठे काय चांगलं असेल तर पटापट नाश्ता पण करू. मला सवय आणि काय करायचं रे आज? ज्योतिबाला जायचं ना? ज्योतिबाला जायचं आहे. तर थोड्या वेळ निघू, मस्त आंघोळ वगैरे करू, कराडला छान नाश्ता करून पुढे मग नाश्ता कुठे छान कुठे करायचा? कराडला एक गडराज का गजराज म्हणून आहे. छान आहे, सगळं आहे. उपवासाचे पदार्थापासून सगळं मिसळ, डोसा, लोणी डोसा, असं सगळे आयटम्स आहेत. उत्तप्पा वगैरे मस्त असतं आणि खूप जुनं आहे ते. तिकडचं आपण एक ब्लॉगमध्ये आपण कॅप्चर्स करू तिकडचे मोमेंट्स आणि मग पुढे जाऊ. येस नक्कीच. भेटला तर लोणी डोसा खाऊया. काय बोलतो भाऊ? हां, लोणी डोसा खाल्ला की मजा येते इकडे आल्यावर. इकडे आणि कोल्हापुरात लोणी डोसा फेमस असतो. बरं वाटतं. मुंबईत भेटत नाही कुठे, म्हणून आपण इकडेच खायचं असं. बाकी व्ह्यू बघा यार, काय मस्त व्ह्यू आहे. छान एकदम. तर चला आता फटाफट आंघोळ वगैरे करू आणि तुम्हाला घर दाखवायचं. सॉरी. तर मी आता उभा आहे. ती बाल्कनी आहे, ही पण आपलीच आहे. ही बेडरूमची बाल्कनी आहे ही इकडची. आणि इथून डायरेक्ट हा किचन, हा बेडरूम. छानसा बेडरूम, बऱ्यापैकी मोठ्या व्हिडिओमध्ये छोटा वाटतोय साईडो. आणि हा हॉल. छान असं घर आहे. पद्धतशीर आपल्या मित्राने फ्लॅट घेतलेला आहे. आणि टेन्शन नाही आता, कारण कोल्हापूरला आलं की राहायचं इथे डायरेक्ट. चला मित्रांनो. तर मित्रांनो, पद्धतशीर तयारी वगैरे करून आता निघालो आपण ज्योतिबाला. पण इकडचे याचे एक हे आहे की पहिलं महालक्ष्मी करायचं, मग ज्योतिबा करायचं. तर मग आता बघू कसं प्लॅन करतोय. तर पहिला आपण नाश्ता करू, मग आपण ठरवू की पहिलं कुठे जायचं ते. तर आता आपण इकडे फेमस हॉटेल आहे गजराज म्हणून, तर तिकडे जाऊया आता जेवायला. पद्धतशीर मस्त रेडी वगैरे झाले, सगळे रेडी. मस्त पूजाने पण साडी वगैरे घातली आहे. तर आता आपण जाऊया ना. साबुदाणा वडा बघू. छान दिसतंय हॉटेल. छान दिसतंय म्हणजे एकदम फेमस आहे इकडे. आणि बऱ्यापैकी काय काय गोष्टी आहेत, जसं उपवासाच्या पण आहेत आणि मिसळसाठी फेमस आहे. तर थोडं वेटिंग आहे. सगळीकडेच आम्हाला वेटिंग भेटते कालपासून. तर मग बघू आता, खाऊया काहीतरी जे भेटेल ते. तर मित्रांनो, एक छोटा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. एक मजबूतवाली ट्रॅफिक भेटली आहे. पुढे क्रेन पडलं आहे. सगळ्यांनी तोंड बघू शकतात, पडली आहेत इकडे. आम्ही एक लास्ट आता 30-40 मिनटं झाले थांबलो आहे. हे बघा, तुम्ही पण बघू शकता ट्रॅफिक. तरी आम्ही पुढच्या टोकाला आलो आहे. एक आतल्या रस्त्याने आम्ही जरा पुढच्या टोकाला आलो. आमच्या मागे 10-20 गाड्या असतील. पण ही जी लाईन लागली आहे, मला वाटतं 2-3 किलोमीटर गेली असणार. 5 ते 10 किलोमीटर गेली. 2-3 किलोमीटर पण नाही, कारण की अर्धा तास झाला हा रोडच बंद केलाय. पुढे ट्रेन, आपला जी क्रेन आहे ना, ती पडली आहे. 5-6 दिवस झाले. पण आता त्याला उचलायला दुसरी मोठी क्रेन आणली आहे.
तर ते काम चालू आहे. तर मला वाटतं अजून अर्धा पाऊण तास जाईल. थोडा बॅड लक आहे, पण पोहोचू आपण. पुढचं थोडा पूर्ण करू नॉनस्टॉप कार्यक्रम. तेच आता मोस्टली आता होईल एक 10 मिनिटामध्ये काढतील. एक पोलीस पण आले आता. पोलीस बिलीस आधीपासूनच आहेत, पण एक परत त्यांची एक फौज वाढते आता आताच गाडी पार्क केली. पद्धतशीर 3-4 तास ट्रॅव्हल केलं, म्हणजे ड्राईव्ह केली. आता गाडी पार्क केली आहे. आता इथून एक 500 मीटर वॉक आहे आणि मग मंदिर आहे पुढे महालक्ष्मीचं. तर बघू मित्रांनो, आता खूप थकायला झालं आहे. अजून आपल्याला ज्योतिबा पण करायचं आहे. तर पहिलं आता मंदिरात जाऊया, पटापट दर्शन घेऊया देवीचं आणि मग ते काय एवढं थांबवले ते नाही कळलं. छान एकदम दर्शन झालं. थोडा वेळ गेला, पण स्लो लाईन चालली. झालं. लाईन खूप स्लो चाललेली, पण ठीक आहे. आता काय तर आता आम्हाला लागली आहे, तहान लागली आहे. तर आम्ही आता आलो आहे छानपैकी ऊसाचा रस पियाला. आता ऊसाचा रस पिऊया आणि अजून आपल्याला ज्योतिबा करायचं. ते किती 1 तासावर आहे. 1 तास ट्रॅव्हल आहे. 40 मिनिटचं रनिंग आहे आणि पुढे होऊन जाईल मग सगळं. बघूया 9 9:30 वाजतील पोहोचायला. 9 वाजणार कराडला पोचायला परत रिटर्न. तिथे ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे थोडं. हां, तिथे ट्रॅफिकमुळे प्रॉब्लेम झाला. हो देख. तर चला आपण ज्यूस पिऊया. चेस. आपण आता आलेलो आहे ऑटो नाही मिळणार. ज्योतिबा देवस्थान. इथे फर्स्ट टाइमच आलो आहे लग्नानंतर आहे ना. पूजाचं कुलदैवत आहेत, तर लग्नानंतर यायचंच होतं वर्षभराच्या आत. तर आलो आता आम्ही. आता पटापट देवदर्शन वगैरे करूया है ना, आणि मग परत ट्रॅव्हल करायचं आहे. ट्रॅव्हल होत आहे खूप. ट्रॅव्हल विथ विराज. ट्रॅव्हल पृथ्वीराज आहे, तर ट्रॅव्हल खूप होत आहे. चला आता पहिलं खाली बोलायचं. पैकी दर्शन झालेलं, अजिबात गर्दी नव्हती. बरं वाटलं. 5 मिनिटात दर्शन झालं. आता एक मंदिराच्या भोवती एक फेरी मारतो आणि मग आपण आपल्या घरी. म्हणजे अजून ट्रॅव्हल तर करायचंच आपल्याला. 2 तास ट्रॅव्हल दाखवत आहे. आता पद्धतशीर जेवायचं कुठेतरी चांगलं हॉटेल बघून. हां, तू ये, मी राऊंड मारतोय. चला मित्रांनो, आता एक निघूया 5 मिनिटामध्ये एक राऊंड. पण आत्ता जस्ट घरी पोचलो. आता वाजलेले आहेत परफेक्ट 9 वाजलेले आहेत. आता जेवायचं. फटे थकलो आहे. आता जेवणार आणि झोपणार. आणि उद्या परत दुपारी मुंबईचा प्रवास. थोडा ट्रॅव्हल खूप झालं. दुपारी ट्रॅफिक भेटली, 2 तासाची तिकडेच वाट लागली. नाहीतर मग सगळं सोयीस्कर झालं असतं. ठीक आहे, जे होतं चांगल्यासाठी होतं. आता फटाफट फ्रेश होऊया आणि जेवायला जाऊया. इथेच जेवणार, घरीच ऑर्डर करू काहीतरी जेवायला. तर फटाफट आता जेवूया आणि झोपूया, कारण उद्या परत सकाळी लवकर उठायचं आहे. तर चला मित्रांनो, गुड नाईट. पण आता ब्लॉग हाच कंटिन्यू 3 दिवसाचा एकच ब्लॉग करणार आहे. तर कंटिन्यू करू आपण ब्लॉग उद्या. तर बाय. सुप्रभात. पद्धतशीर झोप झालेली एकदम छान. एकदम म्हणजे 10 तास तरी झोपलो.
तर आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. इथे जवळपास बघा तिकडेच एक हॉटेल आहे तिकडे. बघू आता ते खानावळ टाईपच आहे ना. जेवणच आहे नाश्ता. हा जेवणच झालं कारण लेटच उठलोच 12ला वगैरे. तर आता जेवूयाच डायरेक्ट, नाश्ता नाही. छान आहे तिकडे खानावळ आहे. तर तिकडे जाऊन आपण आता बघू काय जेवायला. खूप असं गावठी टाईप वगैरे प्रॉपर टेस्टी पाव बोलला आहे म्हणून आम्ही चाललो आहे तिकडे. तर चला आता जाऊया आपण पटापट आणि मग सांगतो तुम्हाला काय आहे तिकडे जेवायला. टाकतो तर अशी पद्धतशीर थाली आहे. पापड, चपाती, डाळ, भाजी, चटणी, दही, लोणचं, सलाड. भाजी एक चटणी. कारण रविवार आहे ना त्याच्यामुळे. आता आपण निघालेलो आहे परतीला म्हणजेच मुंबईला. तर आता वाजले आहेत 4:30 झालेले आहेत. अजून आता 300 किलोमीटर जायचं आहे. बघा आता काय माहीत नाही किती वेळ लागतील. मे बी रात्री होईल, मध्यरात्री होईल पोचायला. तर झालं आता एन्जॉयमेंट झाले, सुट्टी संपल्या. आता जायचं परतीला. आता काय प्लॅन पुढचा जायचं बघू आता जरा पहिलं पेट्रोल वगैरे भरू. आपल्याला चहा बी पिऊन मग पुढे कंटिन्यू 100 किलोमीटर पळत राहू जरा. चालेल. चला मित्रांनो निघूया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. ठीक आहे. 30 किलोमीटर ड्राईव्ह केल्यानंतर आता आम्ही थांबलो आहे पेढे घ्यायला. आम्ही आलो आहे आता वाडेकर बंधू. वाडेकर काय आमच्यातून जात नाहीत. वाडेकर तिथे आहे, तिथे वाडेकर आहे. जाऊ तिथे वाडेकर आहे. इकडे फेमस आहेत पेढे. आता जरा पेढे घेऊया आपण मोठा उठले छानपैकी. येस मोठे. चहा वगैरे पुढे पिवायचा ना. अ, 100 किलोमीटर पुढे आलेलो आहे. छानपैकी आता चहा पिऊया इकडे. चहा ट्रॅव्हल करताना चहा प्यायची वेगळी मजा आहे. आणि आम्ही घेतलेली खारी आहे ती खारी. काय आलं चहा खारी खाऊया. चला. छान आहे खाली. छान आहे खाली. दाखव मस्त आहे. ट्राय करा खाली. चपटी. तर मित्रांनो जेवायचा टाईम झालेला आहे. अशा प्रकारे 9 वाजलेले आहेत. आलेलो आहे आम्ही हॉटेल 712ला. फर्स्ट टाईम येतो आहे. आमचं तसं ठरलेलं पिकनिकच्या आधी की फेमस जे हॉटेल आहेत ते ट्राय करायचे. तर येताना आम्ही शौर्यवाड्याला गेलेलो. जगदम तर ट्राय केलेलंच. शौर्यवाडा पण छान होतं. आणि आता आम्ही आलो आहे 712ला. हे पण ह्यांचे पण सही आहे. ह्यांची सेटिंग वगैरे बघा कशी आहे तुम्हाला दाखवतो. इथे खाली बसून सिटिंग आहे पद्धतशीर. छान खाली बसून मांडी घालून जेवायचा जो आनंद आहे तो काहीसा वेगळाच आहे. Yes, आपण yes. पहिल्यांदा खूप दिवसांपासून ऐकलंय. गेली 3-4 वर्ष की 712. तर आता म्हटलं कुठे जायचं सगळीकडे गर्दीच आहे. तर म्हटलं तर 712ला जरा हे करायचं किंवा छान म्हणजे असं काही नाही. गर्दी जाऊन जेवून पटकन मोकळ्या होऊन परत प्रवास चालू करतो. आणि एक आहे गर्दी सगळीकडेच खूप आहे. वैताग आला. आम्ही आता शौर्यवाड्याला पण जाऊन आलो, जगदमला पण जाऊन आलो. वेटिंग म्हणजे एक अर्धा पाऊण तास तर वेटिंग होतीच ना रे. इथे मस्त पद्धतशीर थोडासा आस्वाद नवीन काहीतरी खाली बसून. सगळं छान आहे म्हणजे प्रॉपर गावठी असं फील येईल तुम्हाला. वरती बसायला पण आहे आत. तर आम्ही खाली बसलो आहे.
तर बघू आता टेस्ट करू. घे आता तांदूळ. तर मित्रांनो हे आहे चिकन, ही शेव भाजी आणि हा काय हा चिकन रारा सॉरी आणि हे भाकऱ्या. म्हणून म्हटलं. मित्रांनो तर आता 103 किलोमीटर नंतर ब्रेक घेतलेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेला आहे. फूड मॉलला थांबलेलो आहे. चहा आणि पद्धतशीर पण मस्का खातोय आणि यांची तोंड बघा. ड्राईव्ह मी करतोय आणि थकलेत हे. मी नाही दाखवलं. काय काय बोलायचं आता. ड्राईव्ह करतोय मी. हा चला आता लास्ट स्टॉप असेल हा आमचा. पटापट खाऊ आणि मग आपण घरी जाऊ. थकायला झाल्या परत उद्या ऑफिसला जायचं आहे. टेन्शन बघा ऑफिसचं टेन्शन. चला आता खातो आम्ही. तर मित्रांनो वाजलेले आहेत परफेक्ट 2. आम्ही जस्ट आलो. आता सामान आहे सगळ्या हातामध्ये बघू शकता. तर आपण आता ब्लॉग इथेच आपण एंड करूया. ब्लॉग कसा वाटला हे सांगा. खूप लेट झाला घरी यायला. आता झोपायचं गपचूप. खूप थकायला झालं आहे ड्राईव्ह करून. नॉनस्टॉप ड्राईव्ह झालं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. चला बाय. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.